संत जनाबाई विद्यालय गंगाखेडचे मुख्याध्यापक मुंटेसर यांनी ठेवला. याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकारी गुरुजनांचा मी अत्यंत ऋणी आहे. माझं संपूर्ण नाव त्र्यंबक वामन साबणे, गाव तांदुळाई चोरवड गंगाखेड. माझं शिक्षण 1984-85ला 12वीपर्यंत झालं. त्या काळात मला नोकरी मिळू लागली, परंतु मी स्वातंत्र्याचा विचार करून सगळ्यांनी एकी करून भारताचं स्वातंत्र्य सांभाळावं म्हणून औरंगाबादात मिळणारी नोकरी पत्करली. 1980-81 पासून रचित थोरांचे गाणे महाराष्ट्राच्या 18 जिल्ह्यात गायलो, कर्नाटकात बिदर जिल्ह्यात गायलो. भारत भ्रमण भिक्खू संघ बुद्धोदय टेकडी देवास मध्य प्रदेशचे अध्यक्ष शासन मान्य शासन क्रांती यांनी मला कवी क्रांती रत्न पदवी दिली 10 जून 1985. तर नांदेडमध्ये कुसुमताई चव्हाण सभागृहामध्ये महात्मा कबीर समता परिषद भरली होती. त्या परिषदेने मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. तर माझे कार्य अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये माझं कार्य फोटो पडद्यावर दाखवलं. एवढं केलं, पण गर्व अहंकाराने फुग्यासारखा फुगून फुटलो नाही. काही पदावरले फुगतात आणि फुग्यासारखे फुटतात. पद किती दिवसाचं पद? पदावरून रिटायर झाल्या निवृत्त झाल्यास कुणी पुसत नाही. पदावर असताना चांगलं बोलायला पाहिजे. विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस माणसाला म्हातारपण येते त्यावेळेस त्याला म्हातारपण काय आहे ते कळत आहे. मी उन्हाला वाऱ्याला थंडीला कधीच गेलो नाही. सगळं सहन करून हे कार्य केलो. पण आता म्हातारा झाल्यामुळे ऊन सण होईना. म्हातारपणी अंगात ताकद कमी असल्यामुळे ऊन सण होईना. उभा टाकायला पिंढऱ्यात मांड्यात अवसान राहिले. असो, माझी जन्मतारीख 27 जुलै 1955 आहे. 1956ला बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. माझे वयाचे 70 वर्षे संपून 70 वर्षाच्या पुढचे वर्ष चालू झालेले. ह्या वयातही मी शाळा कॉलेजमध्ये उभा टाकून गातो. ही बुद्ध भगवंताची कृपा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आहे. मी शाहीर त्र्यंबक साबणे, संत जनाबाई विद्यालय गंगाखेड येथे पहिलं गाणं सम्राट अशोकाचं गातो. कारण आपल्या भारताचा सर्वश्रेष्ठ राजा सम्राट अशोक होता. म्हणून त्या आपल्या भारताच्या सगळ्यात मोठ्या राजाचं सम्राट अशोकाचं गाणं गातो. शांत बसून माझ्याकडेच पाहून जर तुम्ही गाणं ऐकलं तर गाण्यातला अर्थ समजल, नाही तर समजायचं नाही. माझा शोक सम्राट व्हावा,
सुभद्रांगीला वाटले हो सुभद्रांगीला वाटले अशोक राजाज्ञेवरून बौद्ध भिक्षुकांनी राजकुमारांची परीक्षा घेतली परीक्षकाने त्या परीक्षार्थी ते सम्राट अशोक केले हो सम्राट अशोक केले अशोक सम्राटच झाले ज्यांचे वाहन लय मोलाचं गाणं आहे ध्यान देऊ नका ज्यांचे वाहन सोन्यांचे होते ज्यांचे वाहन सोन्यांचे होते ज्यांचे वाहन सोन्यांचे होते ज्यांचे आसन सोन्यांचे होते ज्यांचे भांडे सोन्यांचे होते राजपदना दिले त्यांना हो राजपदना त्यांना ना दिले राजपद त्यांना ना दिले अशोक सम्राटच झाले हाती वाहन भूमी आसन जेवायचं भांड मातीचं असल्यानं पिंगला वत्स जीव भिक्षुकाने सम्राट अशोक केले हो सम्राट अशोक केले अशोक सम्राटच झाले गरीब ब्राह्मणाची कन्या सुभद्रांगी बिंदुसार राजाची पटराणी होती अशोकाची आई सुभद्रांगी होती तिने अशोकाला घडविले जिजाबाईने शिवाजीला घडवले तर सुभद्रांगीने आपल्या सम्राट अशोक केला सम्राट तिने अशोकाला घडविले अशोक सम्राटच झाले 16 राण्यांचा राजा बिंदुसार 100 मुलांचा बाप बिंदुसार कुरुपाशोकाचा करी तिरस्कार त्यांना ते नाही आवडले हो त्यांना ते नाही आवडले अशोक सम्राटच झाले सम्राट अशोक आईला आवडत होता बापाला आवडत होता त्यांच्या 16 राण्या होत्या 100 मुलं होते इतर मुलं गोरे पान नाची डोळी छान सुंदर